सुमित्रा देवीला एक अतिशय वाईट सवय होती. कुणाशीही थोडासा वाद झाला, मनमुटाव झाला की त्या पटकन शाप द्यायच्या. त्यांचा मुलगा आणि सून नेहमी त्यांना समजवायचे की सतत लोकांना वाईट बोलणं चुकीचं आहे. पण सुमित्रा देवीच्या स्वभावात काहीही फरक पडत नव्हता. त्यांना आपल्या जिभेवर अजिबात ताबा नव्हता. त्यामुळे मोहल्ल्यातले लोक त्यांच्याशी फारसा संबंध ठेवत नसत. एके दिवशी त्यांनी जवळच्या दुकानदाराकडून चणा डाळ घेतली, पण त्यात किडे निघाले. लगेचच त्या दुकानात जाऊन दुकानदाराला अतिशय अपशब्द आणि शाप देऊ लागल्या. पैसे पूर्ण घेतोस आणि माल असा खराब देतोस. आमच्या मेहनतीच्या पैशांवर असे बेईमानी करतोस. बघ, तुला त्याचा योग्य तो परिणाम भोगावा लागेल. दुकानदाराने शांततेने सांगितले की तो दुसरी डाळ देतो. चुकून वाईट माल निघाला असेल. पण सुमित्रा देवी ऐकायलाच तयार नव्हत्या. त्या संध्याकाळी दुकान बंद करून घरी जाताना अचानक एक रागीट बैल आला आणि त्याने दुकानदाराला इतक्या जोरात धडक दिली की तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. हा अपघात ऐकून मोहल्ल्यातले लोक अजूनच घाबरले. बघा, तिच्या शापाचा परिणाम लगेच झाला. लोक आता सुमित्रा देवीला आणखी टाळू लागले. शापाचा फटका आपल्या घरातच. काही दिवसांनी सुमित्रा देवीची मुलगी कविता सुट्टीसाठी माहेरी आली. कित्येक वर्षांनी ती माहेरी राहणार होती, त्यामुळे आईसुद्धा खूप आनंदी होती. पण अवघ्या काही दिवसांतच तिच्या सासरहून फोन आला. तू लगेच परत ये, तुझी नणंद माहेरी आली आहे, तिला तुझी गरज आहे. कविताला अजिबात सासरी परत जायचं नव्हतं. तिला दुःख झालं. तिला रडताना पाहून सुमित्रा देवीला प्रचंड राग आला. त्या संतापाने म्हणाल्या, तुझी ती खडूस सासू फक्त आपल्या मुलीचा विचार करते. तिला दुसऱ्यांच्या मुलीचं काही वाटत नाही. देव करो आणि ती स्वतःच्या मुलांसाठी तडफडो. हे ऐकताच कविता आणि तिची वहिनी दोन्ही हादरल्या. वहिनीने घाबरून त्यांचं तोंड झाकलं आणि म्हणाली, आई, तुम्ही काय बोलताय, समजतंय का? त्यांची फक्त मुलगी नाही, तुमचे जावाई बापू ही त्यांचीच संतान आहेत. आता मात्र सुमित्रा देवीला जाणवलं की त्या संतापाच्या भरात स्वतःच्या जावयालाही शाप देऊन बसले आहेत. कविता पटकन सासरी जाण्यासाठी तयारी करू लागली, पण त्या क्षणी तिचा फोन वाजला. पलीकडून बातमी आली की तिच्या पतीचा भीषण अपघात झाला आहे. संपूर्ण घर आदळून गेलं. सुमित्रा देवी तिथेच कोसळल्या. कशीबशी स्वतःला सावरून सगळे रुग्णालयात पोहोचले. सुदैवाने अपघात मोठा नव्हता आणि कविता तिच्या पतीला सुखरूप पाहून सुटकेचा श्वास घेत होती. परिणाम आणि पश्चाताप. आज सुमित्रा देवीला त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. मी माझ्या भावनेच्या भरात किती मोठी चूक करत होते. शब्दांच्या शक्तीचा अंदाजच नव्हता. त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, आजपासून मी कधीही कोणाला शाप देणार नाही. शब्दांना बांध घालायला शिकेल. त्या दिवसांनंतर सुमित्रा देवी बदलल्या. त्यांनी बोलताना विचारपूर्वक शब्द वापरण्यास सुरुवात केली. मोहल्ल्यातले लोकही हळूहळू त्यांच्याशी पूर्वीसारखं वागू लागले. शिक्षा. शब्दांना खूप ताकद असते. त्या क्षणी संतापाच्या भरात बोललेले शब्दही आपल्या आयुष्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच काहीही बोलण्याआधी त्याचा परिणाम समजून घेणं गरजेचं आहे. आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.